लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट. यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत. शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल. SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. संपर्क साधावा. टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील घटनेला संस्था जबाबदार. बलात्कार घटनेनंतर पोषण आहार कागदावर, विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिप, शालेय फी, प्रवेश फी, शैक्षणिक दाखल्यांचे आवाजवी पैसे घेणारी संस्था नकोच. पालक वर्गाचा इशारा. आदिवासींचे शोषण करणारी शैक्षणिक संस्था ही तर द्रव्याची फॅक्टरी. विद्यार्थी पालकांच्या ग्राउंड रिपोर्टमधून उघडकीस. MVP संस्थेचे महाविद्यालय टाकेद येथे सुरू करण्याची मागणी. इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे 7 फेब्रुवारीला इयत्ता 6वीच्या शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर या शाळेतील मुख्याध्यापक तुकाराम साबळे नामक व्यक्तीकडून अत्याचार झालाच. परंतु अशा अनेक मुलींवर या अगोदर या नराधमांकडून अत्याचार झाल्याचा सूर पालक वर्गाकडून व्यक्त होताना दिसतो आहे. तोच या शाळेतील पोषण आहाराचा सावळा गोंधळ भूमिपुत्र फाउंडेशन कडून उघडकीस झाला. चक्क पेपरवरती विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. किचन शेड शाळेत नसल्याने बाहेरूनच एका बचत गटाकडे पोषण आहार शाळेबाहेर शिजवला जातो. हे आणखी नवीन. या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांकडून ज्युनियर कॉलेजला 3-4 हजार प्रवेश फी घेतली जाते. एवढ्यावरच न थांबता मनमानी करत बोनाफाईड फी, शालेय फी, शैक्षणिक दाखले सुद्धा या शाळेत विद्यार्थ्यांना शाळेतील एजंटच्या माध्यमातून आवाजवी पद्धतीने पैसे घेऊन काढून दिला जातात, असा देखील विद्यार्थी पालक वर्गाचा संस्थेवर आरोप आहे. शालेय पोषण आहारातील घोटाळा भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वत्र महाराष्ट्राने बघितलाच. परंतु या पोषण आहारासंदर्भात शाळेत कोणतीही नियमावली अथवा पूरक व पोषण आहार संदर्भात वेळापत्रक नाही. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी योग्य पाणी नियोजन नाही, असे विविध प्रश्न एका पाठोपाठ बाहेर येताना दिसत आहेत. ज्या शाळेत आई वडील आपल्या कष्टातून सांभाळलेल्या लेकरांना अत्यंत सुरक्षित म्हणून विश्वासाने डोळे झाकून शाळेत पाठवत असतात, परंतु या घटनेनंतर या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं म्हणजेच असुरक्षितता निर्माण झाली असून कधी काही होईल याचा काही नेम नाही, अशी परिस्थिती उद्भवली आहे. पालकवर्ग देखील आता विचार विनिमय करूनच आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत आहेत. दरम्यान या भागातील एकमेव केंद्रबिंदू असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत विद्यार्थ्यांवर अत्याचार होतात. त्यांच्याकडून शालेय फी, प्रवेश फी, बोनाफाईड शैक्षणिक दाखल्यांच्या नावाखाली पैसे उकळले जातात. यासोबतच विद्यार्थ्यांना कागदावर बाहेरून शिजवून प्लास्टिक टोकरीत आणलेला पोषण आहार दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांचे आर्थिक लूटमार करत शोषणच होतंय. याला शिक्षण विभागासह संस्था जबाबदार आहे. असेच जर या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत असेल तर ही पाचेगाव येथील भारत सर्व सेवा संघ संस्था नकोच. या ठिकाणी आम्ही मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे महाविद्यालय सुरू करू, तेही याच ठिकाणी, या शाळेच्या जागेवर. यासाठी अगदी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत जाऊन आंदोलन, उपोषण करून हा विषय कायमचा मार्गी लावून आमच्या विद्यार्थ्यांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही लढू, असा इशारा टाकेद परिसरातील ग्रामस्थ पालक वर्गाकडून देण्यात आला आहे. दरम्यान मुख्याध्यापकांकडून झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पाचेगाव संस्थेने आजपर्यंत पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून प्रशासनाला कोणताही पत्रव्यवहार केला नाही. आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊल संस्थेनं घेतलं नाही. या घटनेत सदर आरोपीला कायम साथ देणारे या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांवर कोणतीही चौकशी अथवा कारवाई न झाल्याने पालकांसमोर संस्थाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नेमकं संस्थेचे पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे पालकांचं लक्ष लागून आहेच. परंतु या सर्व घटनेत संस्था बेजबाबदारपणे काम करताना दिसते आहे. सदर मुलीला पालक मेळाव्यात झालेल्या निर्णयानुसार 15 लाख रुपयांची FD त्वरित करण्यासाठी संस्थेने आश्वासित केलं होतं. परंतु आजपर्यंत हा प्रश्न देखील संस्थेकडून व्हेंटिलेटरवर आहे.
ज्या गुरुनी या ठिकाणी आपल्याला ज्ञान दिलं त्याच गुरुने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जे काही घटना घडली अशा या विद्या मंदिरामध्ये या घटना घडल्या। खरोखर आम्ही मनोभाव नाते असतील, मी असेल, आमची सगळी मित्रपरिवार गावोगाव जात होतो। या ठिकाणी काल 15% प्रेझेंट होते विद्यार्थ्यांची, म्हणजे सांगायला हरकत नाही। आणि ही शाळा वाढवण्यासाठी आमच्या गावातल्या अगदी सगळ्या ग्रामस्थांनी जागा दिल्या, भिंती बांधल्या, आमच्या सगळे हे रूम्स असतील, ही इमारत असेल आमच्या पैशातनं बांधलेली, ही आमच्या जनतेने बांधलेली। या ठिकाणी माझा प्रश्न या ठिकाणी जाणून घ्या, कुठचंही राजकारण या ठिकाणी येतात कामाने। फक्त काही घटना घडली अशा या विद्या मंदिरामध्ये या घटना घडल्या। खरोखर आम्ही मनोभाव नाते असतील, मी असेल, आमची सगळी मित्रपरिवार गावोगाव जात होतो। या ठिकाणी काल 15% प्रेझेंट होते विद्यार्थ्यांची, म्हणजे सांगायला हरकत नाही। आणि ही शाळा वाढवण्यासाठी आमच्या गावातल्या अगदी सगळ्या ग्रामस्थांनी जागा दिल्या, भिंती बांधल्या, आमच्या सगळे हे रूम्स असतील, ही इमारत असेल आमच्या पैशातनं बांधलेली, ही आमच्या जनतेने बांधलेली। या ठिकाणी माझा प्रश्न या ठिकाणी जाणून घ्या, कुठचंही राजकारण या ठिकाणी येतात कामाने। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।